ने पूछा कौन है? जीव हूं मैं ही ब्रह्म हूं, संपूर्ण जगत हूं, निरंजन हूं, विकराल काल हूं, मैं ही एक लघु पल हूं, मैं ही अमर हूं, और प्रत्येक मृत्यु में मैं ही मरता भी हूं। महापर्वत मैं हूं, सूक्ष्म तृण भी मैं ही हूं, पृथ्वी में हूं, आकाश भी मैं ही हूं, बंधन में हूं, मुक्ति में है, काल, कूद, विष और अमृत भी मैं हूं, ज्ञान भी हूं और ज्ञान भी, प्रकाश हूं अंधकार भी, दुविधा मैं हूं, निर्णय भी मैं, शांति में और समस्त शांति भी मैं ही ब्रह्मा, मैं ही नारायण, मैं महादेव हूं। नमस्कार. आज आपण श्री गुरुगीतेचे महत्व ऐकणार आहोत. सद्गुरूचे महत्व व आवश्यकता याविषयी श्रुती, स्मृती, पुराणे, भाष्यकार, तत्वज्ञानी, साधुसंत या सर्वांचे एकमत आहे. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. हा अगदी अभेद सिद्धांत आहे. हे अगदी त्रिकालबाधित सत्य आहे. जसे जाणून सद्गुरु पदाच्या आश्रयानेच आपण दुस्तर भवसागर तरुण गेले पाहिजे यात संशय नाही. गुरुगीता ही गुरुचा महिमा वर्णन करणारी केवळ सरस्वती आहे. श्री शंकरांनी आपली अर्धांगिनी पार्वती देवी हिला ती सांगितली आहे. भगवंताचा महिमा वर्णन करणारे भागवत किंवा भगवतीचा महिमा वर्णन करणारी सप्तशती हे जसे मंत्रमय ग्रंथ आहेत, तशीच गुरुगीता ही मंत्रमय आहे. हिच्या विधियुक्त पाठाने भागवत सप्तशत्शादिकांप्रमाणेच अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्टप्राप्ती होते. हे यातील व्यासवाणीने व तत्वद्रष्टे महान अधिकारी टीकाकार यांच्या वचनांनी सिद्ध होते. कैलास शिखरे रम्ये भक्ति संधान नायकम प्रणम्य पार्वती भक्त्या शंकर पर्यपृच्छत. सूत म्हणाले, अशा कैलास पर्वताच्या शिखरावर पार्वतीने भक्ती साधनाचा उपदेश देणाऱ्यांचा मुख्य अशा शंकराला भक्तिभावाने नमस्कार करून इच्छा केली. इच्छा ही इच्छा उत्कंठा जेव्हा गाठते तेव्हा ती आपली गरज बनते. इच्छेचे असतात अनेक प्रकार, पण त्यातले दोन मुख्य प्रकार म्हणजे एक सत्कर्मी इच्छा, एक कुकर्मी इच्छा. दान, धर्म, उद्यापन, परमार्थ, भक्तिभाव ही सत्कर्मी इच्छा आहे. अन्याय, अत्याचार, क्रूर कर्म ही कुकर्मी इच्छा आहे. उदाहरणार्थ, मुंगीला भूक लागली, तिला साखर हवी असं वाटलं. ती बाहेर निघाली साखरेच्या शोधामध्ये. जाणार कुठे तर मनुष्याच्या पाकगृहामध्ये जाणार. तिथे जेवण करणाऱ्या ओठ्यावर थोडी साखर सांडलेली. आता साखर तिथून घेणं म्हणजे खूप खूप कठीण काम, कारण का मनुष्य देह तिथे आहे आणि मनुष्य मुंगीला पाहून दयामाया तर नाही ना करणार. पण तरी सुद्धा त्या साखरेची इच्छा, साखर खाण्याची इच्छा तिची एवढी मोठी गरज बनली. तिने ती जोखीम उचलली, तिथे धक्क्यावर गेली. एवढा मोठा मनुष्य देह पाहून सुद्धा घाबरली नाही आणि त्या चिमुकल्या अशा तोंडामध्ये तिने साखरेचा दाणा उचलला आणि धावत पळत आपल्या घरी पोचली. बघा, इच्छा, उत्कंठ झालेली इच्छा गरज बनते. आता ही इच्छा जी आपण या श्लोकामध्ये ऐकली ती म्हणजे भक्ती साधनेचा उपदेश प्राप्त करू दे.
अशी महादेवाला केलेली विनंती, महादेवासमोर केलेला नमस्कार आणि मांडलेली इच्छा ही साधारण नसणार. माता पार्वती, आणि माता पार्वतीची इच्छा म्हणजे जगत कल्याणाची इच्छा, जगत उद्धाराची इच्छा, मानव कल्याणाची इच्छा. ओम नमो देवदेवेश परात्पर जगद्गुरो सदाशिव महादेव गुरुदीक्षान प्रदेही मे. पार्वती माता म्हणाली, हे देवांच्या देवा, ईश्वरा, परात्परा जगद्गुरु, हे सदाशिवा, हे महादेवा, तुला नमस्कार असो. मला तू गुरु दीक्षा दे, म्हणजेच मला शिष्यामान आणि उपदेश दे असा भावार्थ. पार्वती माता या दुसऱ्या श्लोकामध्ये आपल्या गुरूंची, सद्गुरूंची भरभरून स्तुती करतात. अंतकरणापासून आलेले हे शब्द अत्यंत निर्मळ, अत्यंत पवित्र आहे. त्या म्हणतात, तू देवांचा देव आहेस, तू ईश्वर आहेस, तू परात्पर आहेस, तू जगद्गुरु आहेस, तू सदाशिव, तू महादेव आहेस, आणि मी तुझी शिष्य आहे, तू माझा नमस्कार स्वीकार. शरणागतांची वाहे चिंता. जेव्हा आपण आपल्या सद्गुरूंना शरण जातो तेव्हा आपल्या अंतकरणातून असा भावार्थ बाहेर येतो. जेव्हा आपल्या स्वतःला आपल्या गुरूंचं महत्व कळतं, आपल्या आयुष्यातलं त्यांचं प्रामुख्याचं स्थान कळतं, तेव्हा आपल्या आतून असे उत्तम शब्द, उत्तम स्तुती बाहेर निघते. तिने मागणी काय केली? गुरुदीक्षेची मागणी केली. मला गुरुदीक्षा दे, माझ्या आतला गोंधळ, माझ्या आतल्या प्रश्नांचं उत्तर दे महादेवा. मला अशी सद्गुरु दीक्षा दे का त्यातून उद्धार होईल, आत्मज्ञान प्राप्त होईल, सर्वोत्कृष्ट जो आनंद आहे त्या आनंदापासून जगत वंचित आहे तो आनंद कसा प्राप्त करावा याचा मार्ग तू उघड करून दे, असं या श्लोक क्रमांक 2 मध्ये तिने मांडलेलं आहे. केन मार्गेण भो स्वामिन देहि ब्रह्ममयो भवेत त्वकृपा कुरु मे स्वामिन नमामि चरणो तव. हे स्वामी, देहदारी जीव हा कोणत्या मार्गाने, उपायाने, साधनेने ब्रह्मरूप होईल? मी तुझ्या चरणांना वंदन करते. हे स्वामी, मजवर तू कृपा कर आणि या प्रश्नांची उत्तर दे. या 3ऱ्या श्लोकामध्ये माता पार्वती महादेवांना म्हणतात, हे स्वामी. स्वामी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्यांचे शिष्य होतो, आपण त्यांचे सेवक होतो. आपण जेव्हा स्वतःला सेवक या भूमिकेमध्ये ढाळतो तेव्हा आपण आपल्या गुरूंना स्वामी म्हणतो. त्या विचारतात, माता पार्वती मांडतात की या भूतलावावर अनेको देहदारी जीव आहे आणि या अनेको अनंत देहदारी जीवांचं ब्रह्मरूप कसं होईल, कोणत्या मार्गाने हे जीव ब्रह्मरूप होईल, असा उपाय, अशी सर्वोत्कृष्ट साधना तुम्ही आम्हाला सांगा. मी तुझ्या चरणांना वंदन करते, हे स्वामी, मजवर तू कृपा कर. असे उत्तम शब्द, अशी उत्तम विनवणी माता पार्वतींनी महादेवांच्या चरणी केलेली आहे. जेव्हा आपण आपल्या गुरूंच्या चरणी वंदन करतो, गुरूंच्या चरणी आपण आपल्या मागणी, आपण आपल्या शंका आशंका, आपले प्रश्न मांडतो, तर आपले सद्गुरू, आपले गुरु त्या प्रश्नांचे उत्तर अवश्य देतात. हे त्यांचे कर्तव्य आहे, हे त्यांचं आपल्यावरचं प्रेम आहे आणि तेच प्रेम माता पार्वतीच्या शब्दातून व्यक्त होते या श्लोक क्रमांक 3 मध्ये. मम रूपासी देवी त्वत्प्रीत्यर्थ वदाम्यहं लोकोपकारकः प्रश्नो न केनापि कृतः पुरा. महादेव म्हणाले, हे देवी, तू माझ्याशी एकरूपच आहेस, तुझ्यावर माझी प्रीती आहे, म्हणून मी सांगतो.
असा लोकांवर उपकार करणारा प्रश्न पूर्वी कोणीही केला नव्हता. हे महादेवांचे म्हणणे माता पार्वतींना आहे. महादेव म्हणतात की तू माझ्याशी एकरूपच आहेस, वेगळी नाहीयेस. शिष्य कधीही गुरूंपासून वेगळा नसतो, तो गुरूंशी एकरूपच असतो असे गुरु मानतात. पण शिष्यांनी सुद्धा हे मान्य केले पाहिजे. शिष्यांनी सुद्धा मी गुरूंशिवाय कोणीच नाहीये, मी माझ्या सद्गुरूंशिवाय माझं महत्वच नाहीये, माझं आयुष्य तृणतुल्य आहे, हे शिष्याला समजले पाहिजे. असा लोकांवर उपकार करणारा प्रश्न पूर्वी कोणीही केला नव्हता असे महादेव म्हणतात. आता यावरून आपल्याला पार्वती देवीच्या अंतरी मातेचं रूप कळतं. ती विश्वाची माता आहे, तिला विश्वाची चिंता आहे. तिने आज महादेवांपुढे जी मागणी केली ना, या वरील 2-3 श्लोकांमध्ये, ती मागणी आपल्या सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. आणि पूर्वी अशी मागणी कोणीच केली नव्हती असे स्वतः ईश्वर म्हणतात. आजच्या या काळात प्रत्येक मनुष्य माझं काहीतरी भलं व्हावं, माझं काहीतरी चांगलं व्हावं, बाकी मला कुणाचीच चिंता नाही. लोकांचं बरं वाईट झालं तरी मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त मी, माझं घर, माझा संसार हे एकमात्र सुखी, समाधानी आणि समृद्ध पाहिजे. ही संकुचित भूमिका आजच्या तारखेमध्ये आपल्याला मानवाची सापडते. पण माता पार्वती असे नाही. माता पार्वतीने जगातल्या प्रत्येक जीवसृष्टीबद्दल विचार केला. प्रत्येक मानवी देहाचा उद्धार कसा होईल यासाठी तिने महादेवांपुढे हा प्रश्न मांडला. दुर्लभ त्रिषु लोकेषु त्रच्छृणु श्व वदाम्यहं गुरु विना ब्रह्म नान्यत् सत्य सत्य वरानने. या 5व्या श्लोकात महादेव म्हणतात, जे सर्व तिन्ही लोकात दुर्लभ असे ज्ञान आहे ते मी सांगतो, तो ऐक. हे सुमुखी, गुरु वेगळे दुसरे आणखी ब्रह्म असे काहीच नाही. हे सत्य आहे, हेच सत्य आहे आणि हे एकमात्र सत्य आहे. सत्यम सत्यम वरानने. महादेवांचं म्हणणं आहे, आपले सद्गुरू आपल्यासाठी देव आहे. माता, पिता, सखा सर्व काही आपले सद्गुरू आहे. तेच देव, तेच परब्रह्म, तेच आत्माराम, तेच ब्रह्म, तेच विष्णू आणि तेच महादेव. हे त्रिकाळवादी सत्य आहे. आणि माता पार्वतीला महादेव म्हणतात हे सुमुखी. सुमुखी म्हणजे शब्दार्थ पाहिला तो चेहरा अत्यंत सुंदर, याला सुमुखी म्हणतात. पण भावार्थ पाहिला तर भावार्थ, विचार अत्यंत सुंदर, त्याला सुमुखी म्हणतात. मनुष्याच्या आतमध्ये जेव्हा उत्तम विचार असतात, जगत कल्याणाचे विचार असतात, आनंद देणारे विचार असतात, तेव्हा त्याचा चेहरा प्रफुल्लित असतो, प्रसन्न असतो. आणि त्यासाठी महादेवांनी हे शब्द माता पार्वतीला, ही स्तुती माता पार्वतीची केली आहे, तू सुमुखी आहेस. वेद शास्त्र पुराणानि इतिहासादिकानि च मंत्रयंत्रदी विद्याश्र स्मृतिरुच्चाटनादिकम्. या श्लोक क्रमांक 6 मध्ये महादेव म्हणतात, वेद, सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद आणि अथांग उपनिषद, भागवत, सर्व काही शास्त्रे, पुराणे, इतिहासादी ग्रंथ तसेच इतर सर्व मंत्र, यंत्र वगैरे विद्या तसेच स्मृती, उच्चाटनादी इत्यादी इत्यादी. म्हणजे हे जे मी तुम्हाला सार सांगणार आहे, महादेव म्हणतात, हे जे मी तुम्हाला सार सांगणार आहे हे सार अत्यंत श्रेष्ठ आहे.
वेदांमध्ये शास्त्रांच्या वाचनांनी, पुराणांच्या वाचनांनी, अनेक ग्रंथांच्या वाचनांनी, इतर मंत्रांच्या यंत्रांच्या अभ्यासाने, अनेक विद्या धारण केल्याने, स्मृती श्रुती उच्चाटनादी किंवा घोर कृत्य असे केल्याने सुद्धा आज जी विद्या महादेवांनी माता पार्वतीला या गुरुगीतेमध्ये दिली आहे, ही बाकी कुठे सापडणार नाही. शैव शाक्य गमादिनी अन्यानि विविधानि च अपभ्रंश कराणीह जीवांना भ्रांत चेतसाम. श्लोक क्रमांक 6च्या नंतर श्लोक क्रमांक 7 मध्ये तोच श्लोक पुढे घेताना म्हटलंय, शैव मार्ग, शाक्त मार्ग, वेदादी व इतर अनेक ग्रंथ चित्त भ्रमिष्ट झालेल्या जीवांना अधिकच भ्रष्ट करणारे आहेत. काय होतं, जेव्हा आपण अनेक ग्रंथ वाचतो, अनेक शास्त्र वाचतो, पुराण वाचतो, संतांचे विचार मांडलेले आहे, ऋषीमुनींचे विचार मांडलेले आहे, पण मनुष्याप्रमाणे त्यांनी दिलेली उदाहरणे, त्यांनी सांगितलेला मार्ग हा वेगळा असतो. जसे मला समजा ताप आला आणि माझ्या मित्राला सुद्धा ताप आला. आता माझं शरीर वेगळं, माझी पचनशक्ती वेगळी, माझी रोग प्रतिकारक शक्ती वेगळी, तसेच माझ्या मित्राची सुद्धा वेगळी. आम्ही दोघं डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मला सांगितलं, तू दिवसातून 1 गोळी सकाळी घे, 1 दुपारी घे, 1 संध्याकाळी घे, 3 दिवस घे, तू बरा होशील. पण माझ्या मित्राला सांगितलं, तू 2 गोळ्या सकाळी घे, 2 दुपारी घे, 2 संध्याकाळी घे, असे 5 दिवस घे, तू बरा होशील. तर मित्राने विचारले, डॉक्टर साहेब, तुम्ही यांना 1 गोळी सांगितली आणि मला 2 सांगितली आणि मला जास्त दिवस घ्यायला सांगितली, असं का? तेव्हा डॉक्टर म्हणाले, भले तुम्हा दोघांना ताप तरी आला असेल, पण तुझ्या मित्राची रोग प्रतिकारक शक्ती जरा जास्त चांगली आहे तुझ्यापेक्षा, म्हणून तू जास्त औषध घे, मग तू बरा होशील, आणि तो कमी औषधीने सुद्धा बरा होईल. त्याचप्रमाणे संतांनी अनेको ग्रंथांमध्ये, ऋषीमुनींनी अनेको ग्रंथांमध्ये, देवांनी अनेको ग्रंथांमध्ये आपले विचार मांडले आहे, मार्गदर्शन दिलंय मानवाला. पण मानवाची जी वैचारिक पातळी आहे ती सर्वांची सारखी नाहीये. म्हणून अनेक ग्रंथाच्या वाचनाने मनुष्य भ्रमिष्ट होऊन जातो, त्याला कळत नाही नक्की त्यांनी कोणता मार्ग स्वीकारावा. यज्ञो व्रत तपोदान जपस्तीर्थ तथैव च गुरु तत्वं विज्ञाय मूढास्ते चरते जनः. श्लोक क्रमांक 8 मध्ये महादेव म्हणतात, सद्गुरु तत्वाचे ज्ञान करून न घेता मूर्ख लोक यज्ञ करतात, व्रते तप दान जप करतात, तसे तीर्थयात्राही करतात. काय होतं साहेब, जेव्हा आपण डॉक्टरांकडे न जाता स्वतःच्या इच्छेने मेडिकलमध्ये जाऊन औषध घ्यायला गेलो, तर असं दरवेळेला होत नाही आपण बरे होतो. आपल्याला असं वाटतं, आपल्याला कळतं, आपल्याला समजतं, पण असं होत नाही, कारण आपण डॉक्टर नाही आणि आपल्याला फक्त अनुभवाने माहिती आहे, हे औषध या गोळ्या तापावर, या गोळ्या सर्दीवर, या गोळ्या खोकल्यावर. पण आपल्याला कोणत्या प्रकारचा ताप आहे, की किती प्रमाणात ताप आहे, की तो आपल्या शरीरात किती वेळ राहणार आहे, याचा अभ्यास नाही ना आपल्याला. म्हणून आपण आपल्या मनाप्रमाणे समजा यज्ञ करायला गेलो, व्रते करायला गेलो, तपदानादी जपकर्म करायला गेलो, तर ते वाया जाईल. कारण का मार्गदर्शन हवं. कोणता यज्ञ माझ्यासाठी योग्य आहे, कोणतं व्रतवैकल्य माझ्यासाठी योग्य आहे, कोणतं दान धर्म माझ्यासाठी आणि कोणता जप माझ्यासाठी योग्य आहे, हे मला सांगणारे फक्त माझे गुरु, माझे सद्गुरूच असतात.
माझे सद्गुरू म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहे. तेच सांगू शकतात की योग्य काय. पण अनेक लोक याचं ध्यान नाही ठेवत आणि स्वतःच्या मनाला पाहिजे तसं करत जातात आणि कुठेतरी अडकतात. आणि अडकल्यानंतर जेव्हा त्याची फलश्रुती प्राप्त होत नाही, त्या यज्ञाची, त्या व्रताची, त्या तपाची, त्या दानाची, त्या जपाची फलश्रुती प्राप्त होत नाही, तर ती मूर्ख माणसं देवावर नाव ठेवतात, कलंक लावतात आणि म्हणतात मी देवासाठी एवढं काय काय केलं, पण मला देवाने काय दिलं. अरे त्याचं नाव आहे देव, तो तर देणारच आहे. पण तू गुरु मार्गदर्शनाप्रमाणे केलं नाहीस न, म्हणून तुला ते प्राप्त झालं नाही, हे समजून घे. हेच तर महादेवांना श्लोक क्रमांक 8 मध्ये सांगायचं आहे. गुरु बुद्धायात्मनो नान्यत् सत्य सत्य न संशयः तलाभार्थ प्रयत्नस्तु कर्तव्यो हि मनीषिभिः. या श्लोक क्रमांक 9 मध्ये महादेव म्हणतात, गुरुच्या ठिकाणी पूज्य भाव ठेवण्याहून अन्य काही खरे नाही. काही खरे नाही यात काहीच संशय नाही. मनस्वी माणसांनी त्याच लाभासाठी प्रयत्न करावा. यात महादेवांनी आपल्याला सांगितलंय की सर्वप्रथम आपल्याला आपल्या सद्गुरु चरणी परिपूर्ण विश्वास पाहिजे. जे मार्गदर्शन आपले गुरु देतात ते मार्गदर्शन, त्यांचे शब्द, त्यांची वाणी, त्यांचा उपदेश हे एकमात्र सत्य आहे. हेच खरं आहे. सत्यम सत्यम न संशय, असं महादेवांचं म्हणणं आहे. आणि आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे. जसे जेव्हा आई आपल्या मुलीला सांगते, बाई ग तू मोठी झालीस, आता तुला मी पोळ्या करायला शिकवणार, मग एक तू काम कर, असं पीठ घे, असं पाणी टाक, असा मांडा कर, असं मळ त्या पिठाला, याप्रमाणे तो मांडा घे, त्या पोलपाटावर ठेव, त्याला थोडंसं लाट, पीठ लाव मागे पुढे. हे जसं आई सांगत असते तसं त्या मुलीला पूर्ण विश्वास ठेवायचा असतो. समजा तिने विश्वास नाही ठेवला आणि अनेक प्रश्न विचारत राही, आई असंच का, तसंच का, मी असं करू का, मी तसं करू का, मी पूर्ण पोलपाट फिरू का, मी पहिला पाणी टाकते आणि त्याच्यानंतर त्या पाण्यावर पीठ टाकते, आई चालेल का. आई म्हणते, बाई ग मी सांगते तसं करून तर बघ, माझ्यावर विश्वास ठेव. कारण का मी अनेक वर्षांपासून पोळ्या करत आले आहे आणि तू तर आवडीने खाल्ल्यास मी केलेल्या पोळ्या, म्हणजे मला पोळ्या करता येत आहेत ना. फक्त तुला पण करता येईल, फक्त पाहिजे तो माझ्यावर विश्वास. तू विश्वास ठेव, नक्की मी तुला शिकवेल. त्या मुलीने विश्वास ठेवला आणि आईने सांगितल्याप्रमाणे केलं, ती नक्की पोळ्या करायला शिकली. त्याचप्रमाणे महादेव आपल्याला म्हणतायत, आपण सर्वांनी आपल्या गुरुवचनावर विश्वास ठेवला पाहिजे. गुरु जसं सांगेल तसं मार्गदर्शन देईल, तसा उपदेश देईल, तसं आपण ऐकायला पाहिजे. गुरूंचा शब्द वाया जाता कामा नये, खाली पडता कामा नये, एवढा आपण त्यांना सांभाळायला पाहिजे. गुढविद्या जगन्माया देहे चाज्ञान संभवा उदयाः स्वप्रकाशेन गुरुशब्देन कथ्यते. या श्लोक क्रमांक 10 मध्ये म्हटलंय, जगत चालिका माया ही अत्यंत गूढ अशी विद्याच आहे. जगत चालिका माया हे विश्व परमेश्वराच्या सामर्थ्याने चालतं आणि हे सामर्थ्य म्हणजे जगत चालिका माया. ही माया गूढ आहे, ही समजत नाही, कठीण आहे समजायला. सर्वसामान्य माणसाला संसार आणि असणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पदार्थ हे विश्व खरंच वाटतं. या बाजीगरीमध्ये तो अडकतो, देहामध्ये तिचा प्रादुर्भाव असतो, त्याच्या जीवाला अज्ञान असते. मला चालवणारी ही शक्ती आहे,
महादेवांचं सामर्थ्य, ईश्वरांचं सामर्थ्य हे विश्वाला, ब्रह्मांडाला आणि तसंच प्रत्येक जीवसृष्टीला सांभाळते, चालवते. पण हे माणसाला कळत नाही. अज्ञान आहे आपल्या आतमध्ये. मनुष्यांनी विज्ञानामध्ये बरीच प्रगती केली, पण मनुष्य विज्ञानाने मनुष्य नाही बनू शकला. तो नाही मनुष्याचं रक्त बनू शकला. जेव्हा त्याच्यावर कोणताही कठीण प्रसंग येतो, जेव्हा तो स्वतःच्या कर्तृत्वाने प्रयत्न करतो पण हरतो, शेवटी शरण येतो तो परमेश्वरालाच. ही माया जी आहे ना, ही पूर्ण ब्रह्मांडात आहे. ही जगत चालिका आहे. तशी ती आपल्याला सुद्धा चालवते. आज मी माझा श्वास घेण्याचा प्रयत्न केला, वर खाली मी स्वतःहून करायचा प्रयत्न केला तर मला दम लागेल, कदाचित मी कंटाळेल, पण आपला श्वास तर आपोआप सुरू आहे. म्हणजे हे कार्य करणारा कोणतरी आहे. अशा या महामायाला, सूक्ष्म शक्तीला समजण्यासाठी आपल्याला गुरुदीक्षा लागते, सद्गुरु मार्गदर्शन लागतं, सद्गुरूंचं ज्ञान लागतं. पण आपल्या आत आज हे अज्ञान आहे. पण गुरु या शब्दांचे आत्मरूप प्रकाशित झाले की तिचाही उदय कसा होतो ते समजते असे म्हटलंय. सद्गुरु या शब्दाचे आत्मरूप, अनंत काळचा आत्माराम जो आपल्या पिंडामध्ये आहे, की आपण त्यात आहोत, हे जेव्हा सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने प्रकाशित होते, एकरूप होते, तेव्हा या मायेचा उगम कसा होतो हे त्याच्या कृपेने आपल्याला समजतं. यतंबुत सत्य समजतं. त्यात संशय नाही, त्यात भ्रम नाही, काहीच नाही. हे फक्त आणि फक्त सद्गुरू आणि सद्गुरूच करू शकतात. नमस्कार.